नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणी, हेमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ. आज पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या भेटीसाठी आणि आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे. आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया. शब्द थोडा कठीण आहे समजायला आणि बोलायला, परंतु ह्याचं शॉर्ट फॉर्म जर का म्हटलं तर ह्याचं शॉर्ट फॉर्म आहे AIHA म्हणजे ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया. आता हा जो आजार आहे हा अनिमियाचाच एक प्रकार आहे. आता जसं आपण आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे, अनिमिया ह्याचा अर्थ रक्ताची कमतरता, आणि रक्ताच्या कमतरतेमधला हा एक अनकॉमन म्हणजे कमी आढळणारा आजार आहे आणि त्याला आम्ही AIHA किंवा ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया म्हणतो. आता ह्या आजाराची लक्षणं सांगायची झाली तर ह्या आजारामध्ये तसे हिमोग्लोबिन कमी होण्याचीच लक्षणं असतात. साधारणपणे त्यामध्ये धाप लागणे, अशक्तपणा वाटणे, त्वचा पांढरी दिसणे आणि ऑक्सिजनची कमतरता होणे, थोडं जरी चाललं तरी छातीमध्ये धडधड होणे आणि फार अशक्तपणा वाटून ही लोक कधीकधी क्लिनिकला येतात. आणि असे हे लो हिमोग्लोबिनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये आम्ही काही कमी प्रमाणामध्ये काही रुग्णांमध्ये आम्ही ह्या आजाराचं निदान करतो. आणि आजाराचं नाव पुन्हा एकदा सांगतो तर ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया म्हणजेच AIHA. आता हा जो आजार आहे तो शक्यतो यंग लेडीजमध्ये जास्त करून आढळतो. साधारणपणे 20 ते 30 वर्षाच्या मधल्या लेडीजमध्ये हा आजार आम्हाला आढळतो. काही वेळा एकदम लहान मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि काही वयोवृद्ध लोकांमध्ये सुद्धा आम्ही कधी कधी हा आजार बघतो. पण त्या लोकांमध्ये काही वेळा आम्हाला रक्ताचा कॅन्सर सुद्धा असोसिएटेड ह्या आजाराबरोबर सापडू शकतो. पण मेजॉरिटी पेशंट म्हणजे 60 ते 70% पेशंट हे तरुण असतात आणि त्यातल्या बहुतांश पेशंट हे लेडीज असतात. आता हा असा आजार ज्याला मी म्हटलं AIHA. आता हा आजार जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांना बघतो आणि त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे पाहतो आणि ब्लड टेस्टवरूनच म्हणजे CBC आणि ज्या ब्लड टेस्ट आम्ही करतो त्याच्यावरूनच आम्ही अंदाज लावतो की ह्या पेशंटला ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया असू शकतो. आणि त्यावेळेस आम्ही त्यांची एक चाचणी करतो, त्याचं नाव असते DCT म्हणजे डायरेक्ट कुम्स टेस्ट. आणि त्यामध्ये ती पॉझिटिव्ह येते बऱ्याच पेशंट्समध्ये, पण काही रेअर पेशंट्समध्ये ही टेस्ट निगेटिव्ह असताना सुद्धा ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया असू शकतो. आता फार टेक्निकल न सांगता महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा आजार होतो कशामुळे. तर ह्या आजारामध्ये काय होतं की आपल्या ज्या लाल पेशी आहेत त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं त्या आपल्या हाडाच्या पोकळ जागेमध्ये म्हणजे बोन मॅरोमध्ये तयार होत असतात आणि या तयार झालेल्या लाल पेशी हाडामधून बाहेर पडतात आणि त्या बाहेर पडल्यानंतर त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे त्या साधारणपणे 120 दिवस जगतात. म्हणजे हाडामधून बाहेर पडलेल्या लाल पेशी ज्याला आम्ही रेड ब्लड सेल्स म्हणतो त्यांचं लाईफ स्पॅन जे आहे ते नॉर्मली 120 डेजचं असतं म्हणजे 4 महिन्याचं असतं. आता हे लाईफ स्पॅन जर काही कारणामुळे कमी झालं म्हणजे काही वेळा लाल पेशी 20 दिवसामध्ये मरायला लागल्या, 30 दिवसामध्ये मरायला लागल्या, 2 महिन्यामध्ये मरायला लागल्या तर त्याला आम्ही हिमोलायटिक अनिमिया म्हणतो. आणि ह्या हिमोलायटिक अनिमियाच्या प्रकारामध्ये एक प्रकार ज्याच्यामध्ये लाल पेशीच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सैन्य आहे जे की बाहेरच्या जंतूंना मारण्याकरता आहे ते सैन्य समजा आपल्याच लाल पेशीने मारायला चालू केलं किंवा आपल्याच अँटीबॉडी जे जंतू मारण्याकरता शरीर तयार करतं ते चुकून आपल्या स्वतःच्या शरीराच्या लाल पेशीने मारायला लागलं तर त्याला ऑटो म्हणजे स्वतः, इम्यून म्हणजे इम्यून अटॅक म्हणजे स्वतःच्या विरुद्ध अटॅक झालाय आणि त्यामुळे लाल पेशी मरतायत म्हणून त्याला हिमोलायटिक अनिमिया असं म्हणतात. म्हणजे ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया. आणि त्या अँटीबॉडी मेडिएटेड डिस्ट्रक्शन असल्यामुळं लाल पेशी ह्या चटचट मारायला चालू होतात आणि त्या मरत असल्यामुळे काही लोकांमध्ये कावीळ सुद्धा होते. आणि ही रक्ताची कावीळ असते ना की लिव्हरची कावीळ असते. आणि कावीळ झाल्यामुळे प्लस त्यांना सिरियसली लो हिमोग्लोबिन झाल्यामुळे काही वेळा हे रुग्ण सिरियस होऊन सुद्धा आपल्याकडं प्रेझेंट होतात. आता असे हे प्रेझेंट झालेले पेशंट जे असतात ज्यांना आम्ही लवकरात लवकर डायग्नोज करायचा प्रयत्न करतो आणि त्यांना आम्ही लेबल करतो ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया असं. आता हे निदान झाल्यानंतर आम्ही तात्पुरतं जर का हिमोग्लोबिन फारच कमी असेल तर तात्पुरतं त्यांना आम्ही रक्त चढवतो. आणि काही वेळा ह्या रुग्णांमध्ये काय होतं की जेव्हा आपण रक्त क्रॉस मॅचिंगला पाठवतो म्हणजे ब्लड मागवण्यासाठी पाठवतो ब्लड बँकेमध्ये त्यावेळेस ब्लड बँकचे डॉक्टर आम्हाला सांगतात की ह्याचं ब्लड ग्रुप कळत नाही आहे किंवा रक्त जुळत नाही आहे की कोणती बॅग त्याला द्यावी. आणि हे सुद्धा एक चिन्ह आहे की जर का बॅग मिळत नसेल रक्ताची त्या रुग्णाकरता रक्त कमी असताना तर समजायचं की एखाद्या वेळेस त्याला ऑटो इम्यून हिमोलायटिक अनिमिया असण्याची शक्यता आहे. अशा वेळेस एक्सपर्ट ब्लड बँकमध्ये आणि चांगल्या ब्लड बँक डॉक्टरकडे आपण पाठवून व्यवस्थित मॅचिंग करून रक्त मागवतो आणि त्या रुग्णाला तात्पुरतं रक्त सोडतो.
पण ज्या अर्थी हा आजार लाल पेशी फुटण्याचा आजार आहे, तसंच बाहेरून चढवलेले लाल पेशी सुद्धा आणि रक्त सुद्धा ते लवकरात लवकर नष्ट होईल आणि त्या रुग्णाचं हिमोग्लोबिन पुन्हा कमी होईल. म्हणून ह्या आजाराचं जे ट्रीटमेंट आहे ते रक्त चढवणे नाही, परंतु जेव्हा पेशंट सिरियस असतो तेव्हा तत्काळ आपल्याला त्याला थोडं बरं करण्याकरता आपल्याला रक्त हे चढवावं लागतं. आता रक्त चढवून झाल्यानंतर आपण सायमल्टेनियसली त्याची ट्रीटमेंट चालू करतो आणि ट्रीटमेंट ही अशा प्रकारे असते की त्या लाल पेशी ज्या फुटतायत त्या फुटल्यापासून आपल्याला त्यांना वाचवावं लागतं, तरच त्या रुग्णाचं हिमोग्लोबिन वाढेल. आणि त्याकरता प्रामुख्याने जी ट्रीटमेंट सुरू करण्यात येते ती स्टिरॉइड्सची असते आणि त्याच्यानंतर काही इम्युनोसप्रेसिव्ह औषधं वापरली जातात ज्या की आपली इम्युनिटी थोडीशी कमी करतात, म्हणजेच थोडक्यात अँटीबॉडीचं प्रोडक्शन हे कमी करतात. काही इंजेक्शन्स आहेत जसे की रिटुक्समॅब वगैरे असे इंजेक्शन्स असतात, ते सुद्धा ह्या आजारामध्ये वापरले जाऊ शकतात आणि रुग्णांना चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. हे करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की पहिल्यांदा पेशंट रिस्पॉन्ड करतो, पण काही महिन्यामध्ये हा आजार त्यांना परत येऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाईनची ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये चालू करावी लागते आणि वेगवेगळे लाईन्स ऑफ ट्रीटमेंट चेंज करत करत रुग्णाला आपलं हिमोग्लोबिन हे आपल्याला चांगलं ठेवावं लागतं. काही ठराविक पेशंट असे असतात की त्या पेशंट्समध्ये कितीही औषधं वापरली तरी सुद्धा ते आजार परत परत येत राहतो आणि अशा रुग्णांमध्ये ज्या ठिकाणी लाल पेशी मरतायत त्या ऑर्गनला स्प्लीन असं म्हणतात किंवा प्लिहा किंवा पांतरी असं म्हणतात आणि त्या ऑर्गनमध्ये ह्या लाल पेशी मरत असतात आणि हा ऑर्गन जर का आपण काढून टाकला तर त्या रुग्णाचं हिमोग्लोबिन हे वाढू शकतं. म्हणजे स्प्लीन काढणे किंवा स्प्लेनेक्टोमी करणे हा या आजारामध्ये शेवट पर्याय आहे जेव्हा रुग्ण कोणत्याही औषधाला रिस्पॉन्स देत नसेल तर. आणि जर का स्प्लेनेक्टोमी सुद्धा फेल झाली तर त्याच्या पुढे आपल्याला काही किमोथेरपीची औषधं वापरून ह्या आजाराला कंट्रोलमध्ये आणायला लागू शकतात. तर असा हा आगळा वेगळा आजार असला, अँटीबॉडी मेडिएटेड डिस्ट्रक्शन होत असलं तरी सुद्धा बरीच सायंटिफिक प्रगती झाल्यामुळं या आजाराला कंट्रोलमध्ये करण्याकरता फार चांगली आणि उत्तम औषधं आता सध्या अवेलेबल आहेत आणि त्यामुळं रुग्णांचं आयुष्य चांगलं आणि निरोगी आपण ठेवू शकतो. कधीकधी ट्रीटमेंटच्या कोर्समध्ये किंवा सुरुवातीलाच त्या रुग्णाचं हिमोग्लोबिन बरोबर प्लेटलेटही कमी असू शकतं आणि दोन्ही इम्युन मेडिएटेड डिस्ट्रक्शन असल्यामुळं त्याला इव्हान्स सिंड्रोम असं म्हणतात. त्या जे शास्त्रज्ञाच्या नावावरून ह्याचं नाव आहे त्याला इव्हान्स सिंड्रोम म्हणतात. त्याच्यामध्ये प्लेटलेटची कमतरता देखील असते आणि हिमोग्लोबिनची कमतरता देखील असते आणि ह्या दोन्ही पेशींना मारण्याकरता अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. आणि कधीकधी हे जे आजार आहे आयदर ITP असेल किंवा ऑटोइम्युन हिमोलायटिक अनिमिया असेल किंवा दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे AIHA असेल, इव्हान्स सिंड्रोम असेल, तर हे जे आजार आहे ते आजार संधिवाताबरोबर असोसिएटेड असू शकतात. त्याला SLE असं म्हणतो आम्ही किंवा रक्ताचा संधिवात आपण म्हणू शकतो. आणि ते संधिवाताचे टेस्ट करून आपल्याला कळतं की ह्या रुग्णाला संधिवात सुद्धा आहे आणि आपल्याला संधिवाताच्या ट्रीटमेंट सुद्धा करायला लागू शकतात. जसं मी सांगितलं की वयस्कर लोकांमध्ये जेव्हा हा आजार घडतो तर हा प्रॉब्लेम काही वेळा हा ब्लड कॅन्सरची सुद्धा एक चिन्ह असू शकतं आणि त्यामुळं आपल्याला काही वेळा बोन मॅरो टेस्ट म्हणजे हाडातून रक्त काढून तपासणी करायला लागू शकते आणि ते बघावं लागतं की हा जो ऑटोइम्युन हिमोलायटिक अनिमिया म्हणजे AIHA झालेला आहे तर ते ब्लड कॅन्सरमुळे तर नाही. आणि हे सर्व तपास करून पडताळ करून आपण त्याला संधिवात आहे का, कॅन्सर आहे का किंवा काहीच कारण नसून अँटीबॉडी तयार झालेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून रुग्णाला योग्यरित्या ट्रीटमेंट करावी लागते. तर हा आजार रेअर आहे, कॉमन नाही आहे, पण आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला बऱ्याच वेळा हे पेशंट्स आढळतात आणि त्यांची योग्यरित्या जर का डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट झाली तर त्यांचं आयुष्य आपण निरोगी करू शकतो. तर असेच पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहिती घेऊन आपण नक्की भेटत राहूया. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.